लॉकडाऊन, जमावबंदी व सोशल डिस्टन्सिंगला झुगारून सावनेर शहरातील मुख्य रस्त्यावर उतरणारी गर्दी कमी करणे हे पोलीस व स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे। परंतु भाजीपाला, किराणा, दूध, दही, औषधी तसेच बँक आदीची कारणे सांगून बिनधास्त रस्त्यावर उतरत असलेल्या गर्दीला पांगविण्याकरिता आता स्थानिक पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं दिसून येत आहे। सावनेर शहरात रस्त्यावरील गर्दी काही नवीन गोष्ट नाही। अशातच हतबल होऊ पाहणाऱ्या पोलिसांनी ना सक्ती ना बाजीरावचा अवलंब करीत गांधी पुतळा, गटकरी चौक, बाजार चौक इत्यादी ठिकाणी अनावश्यक गर्दी करणाऱ्यांना हेरून त्यांना तासभर त्याच ठिकाणी उभे ठेवून काही उठाबशा करून घेत आहे। तसेच विनाकारण रस्त्यावर टवाळखोरी करणाऱ्यांच्या दुचाकी वाहनांवर चलान करण्याच्या कारवाईला सुरुवात केल्याने रस्त्यावरील गर्दी हळूहळू कमी होऊ लागली आहे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत केले जात आहे। या कारवाईत 38 दुचाकी वाहन चालकांवर वाहन कायद्यानुसार कारवाई करून 8,700 रुपये दंड आकारण्यात आला आहे। ही कारवाई पीआई कोडी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय निशांत जुनोनकर, एपीआय सतीश पाटील, वाहतूक नियंत्रक अधिकारी अकोश आठवले, सावनेरचे मुख्याधिकारी रवींद्र भेलावे व त्यांचे अधीनस्थ कर्मचारी आदींनी भाग घेत आम्ही पण आपल्यासारखेच नागरिक आहोत, आमच्या धैर्याची परीक्षा घेऊ नका असा जणू काही संदेशच दिला। विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पियुष जिंजवाडिया।